हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्समध्ये 10th क्लासचा आपला चॅप्टर 2 बघणार आहोत. त्या अगोदर बाळांनो, हे आपलं जर बघितलं तुम्ही तर लेक्चर्स दुसऱ्या चॅप्टरवरती आपण लेक्चर्स बनवतोय. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकतात. ठीक आहे, आता चला. ओके, इकडे बघा 10th क्लासचा आपण पार्ट वनचा 10 सायन्सचा लेक्चर फर्स्ट घेतोय. त्यामध्ये आपण पेरियोडिक क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट हा लेसन आपण बघणार आहेत. ठीक आहे, हा लेसन आपण बघत असता या लेसन्स मध्ये आपण काय शिकणार आहेत तर बेसिक टू ॲडव्हान्स. सगळ्यात पहिले तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवल्या जातील, त्यानंतर ॲडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातील ज्या तुम्हाला 10th साठी इम्पॉर्टंट आहेत, एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर खाल्ला एक सेंटेन्स तुम्ही वाचलंच असेल की सायन्स मधील पार्ट फर्स्ट समजत नाही, हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला 100% समजेल. ठीक आहे, ओके. तर आपण जाऊयात बेटा आपल्या टॉपिक कडे. इकडे बघा पार्ट फर्स्ट मध्ये टोटल आपल्याला एवढे लेसन दिलेले आहेत आणि या लेसन वरून टोटल आपल्याला किती मार्क्स साठी पेपरला येतं बेटा? 40 मार्क्स साठी आपल्याला काय येतं बेटा? पेपरला येणारा पार्ट आहे. ओके, या 40 मार्कामध्ये तुमचा फर्स्ट लेसन ग्रॅव्हिटेशन आहे, सेकंड लेसन जो आहे तो आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट आणि आपण हा लेसन्स बघतोय. राईट, पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. याच्यामध्ये जर बघितलं तर हा आहे आपला पार्ट 1. कोणता पार्ट आहे हा? पार्ट 1. ठीक आहे, पार्ट 1 मध्ये बेटा तुमचा ग्रॅव्हिटेशन, लक्ष द्या, ग्रॅव्हिटेशन, तुमचा ग्रॅव्हिटेशन लेसन हा फिजिक्सचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फिजिक्सच्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत. त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा सुद्धा फिजिक्सचा पार्ट आहे, इथे सुद्धा फिजिक्सच्या कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल सुद्धा शिकायचे आहेत. त्याच्यानंतर हीट हा सुद्धा फिजिक्सचा लेसन आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय शिकायचं आहे तर न्यूमेरिकल्स पार्ट आहे, त्याचबरोबर फिजिक्सच्या खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. ओके, त्यानंतर रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा सुद्धा तुमच्या फिजिक्सचा चॅप्टर आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला लाईटचे जे काही रिफ्रॅक्शन्स वगैरे होते त्या गोष्टी शिकायच्यात. राईट, कशा प्रकारे रिफ्लेक्ट होते, रिफ्लॅक्शन्स होते, रिफ्रॅक्शन्स होते. ठीक आहे, कोणत्या मीडियम मधून ट्रान्सफर होतो, कोणत्या मीडियम मधून आपल्याला ट्रान्सफर होत नाही, या सगळ्या गोष्टी आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतर लेन्स हा सुद्धा फिजिक्सचा चॅप्टर आहे, लेन्स हा सुद्धा फिजिक्सचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये एक पेस मिसेन नावाचा जो चॅप्टर आहे हा फक्त आपला अप्लाइड मध्ये आहे, म्हणजे तो केमिस्ट्रीच्या अंडरही येत नाही किंवा फिजिक्सच्या अंडरही येत नाही. हा पेस मिसेन जो आहे तो आपल्याला एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंग आहे, पेजच्या रिगार्डिंग आहे. ओके, बट आता हा कार्बन अँड मेटलर्जी हा लेसन्स आपल्या केमिस्ट्रीचा आहे. कार्बन अँड कंपाऊंड हा सुद्धा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा सुद्धा केमिस्ट्रीचा आहे आणि पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा सुद्धा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. याचा अर्थ आपला पार्ट 1 जो आहे हा तो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केला गेला आहे, फिजिक्स अँड केमिस्ट्री. कशामध्ये डिवाइड केला गेलाय? फिजिक्स अँड केमिस्ट्री. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त चॅप्टर आपल्याला जे दिसत आहेत ते थोडे फिजिक्सचे दिसत आहेत का? 1 2 3 4 आणि 5 आणि केमिस्ट्रीचे 1 2 3 आणि 4. बट एक कंडिशन आहे बाळांनो, केमिस्ट्रीचे लेसन कमी आहेत बट वेटेज जास्त आहे, त्यांना पेपर्स मध्ये जास्त मार्काला येणारे चॅप्टर्स आहेत. जसं की तुमचा हा कार्बन कंपाऊंड जो लेसन आहे हा 9 मार्कसाठी बोर्ड पेपरला येतो डायरेक्टली. एकटा 9 मार्काला येतो बेटा 40 मार्कापैकी. म्हणजे लक्षात ठेवायचं एकटा 25% ला आपल्या काय येतो बेटा पेपर्स मध्ये येत असतो. बरोबर. त्याच्यानंतर मेटॅलर्जी हा तुमचा 8 मार्कासाठी येणारा लेसन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज देणारे जे चॅप्टर आहेत ते केमिस्ट्रीचे आहेत, ते आपण सगळे व्यवस्थित डिटेल्स घेणार आहोत. आता आपण जो लेसन आपण बघणार आहेत पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा बोर्ड साठी आपल्याला 7 मार्कला येतो, 7 मार्कासाठी येतो. बरोबर. ओके, तुम्हाला समजलं आपण कोणता लेसन बघतोय? पेरियोडिक क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट. चला त्याचा आपण पहिल्या टॉपिकला स्टार्टिंग करूयात बेटा. जर पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन जर तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये ओपन केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, तिथे पहिलाच कॅन यू रिकॉल्स असे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहिला क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट आर द टाइप ऑफ मॅटर. काय क्वेश्चन्स विचारलाय? व्हॉट आर द टाइप ऑफ मॅटर. मॅटरचे टाइप सांगा. बरोबर. ओके, आता सगळ्यात पहिलं मॅटरचे टाइप सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगेल की सगळ्यात पहिलं तर मॅटर काय असतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? मॅटर. तर मॅटरचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ काय होतो? वस्तू किंवा पदार्थ. एखादी वस्तू किंवा पदार्थ त्याला आपण केमिस्ट्री भाषेमध्ये मॅटर म्हणतो. काय म्हणतो? मॅटर असे म्हणतो. समजलं? ओके. त्यानंतर सगळ्यात सोपं बेटा मॅटर म्हणजेच काय? पदार्थ किंवा वस्तू. आणि तुम्हाला माहितीये कोणती वस्तू जर आपण घेतली तर तिला काय असतं? वजन असतं. काय असतं? वजन. कोणत्याही वस्तूला किंवा पदार्थाला काय असतं? वजन असतं. बरोबर. त्याच बरोबर त्या वस्तूला पेस सुद्धा लागतो.
लागतो की नाही लागत? लागतो, बरोबर. कोणतीही वस्तू घ्या तिला वजन असतं, त्याचबरोबर जागेची गरज असते. तिला ठेवण्यासाठी जागा लागते की नाही? ओके, जागा लागते, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा माझा मोबाईल एक मॅटर आहे, याला वजन सुद्धा आहे आणि याला ठेवण्यासाठी स्पेस सुद्धा लागतोय, याचा अर्थ हा मॅटर मध्ये येतो, राईट. मग मॅटरचे सुंदर डेफिनेशन आपल्याला काय करता येईल? तर मॅटरची सुंदर डेफिनेशन काय होते नंदिनी, जरा सांगते का? काय होते बेटा डेफिनेशन्स? एनिथिंग हॅज मास अँड इज ऑक्युपाइड स्पेस. बोल. हा, ऑक्युपाइड स्पेस इज कॉल्ड मॅटर. ओके, त्यालाच आपण म्हणतो सर मॅटर. इज कॉल्ड मॅटर. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जिला बाळांनो वजन आहे त्याचबरोबर जागेची गरज आहे, तिला आपण काय म्हणतो? मॅटर असे म्हणतो. समजलं का सगळ्यांना? ओके. आता जे मॅटर असतात बाळांनो, ह्या मॅटरचं आपल्याला काय विचारलं रे बेटा? टाईप विचारलेत. काय विचारलेत? टाईप, बरोबर. आता सगळ्यात पहिले तर मी मॅटर काय हा शब्द समजून सांगितला, आणि मॅटर्स मध्ये एक्झाम्पल्स काय येऊ शकतात सांगा बरं जरा. मॅटर मध्ये बेंच, बुक, पुस्तक, यू, तुम्ही सुद्धा मॅटर आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर बेटा. ओके, राईट. म्हणजे याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो? खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. बुक घेऊ शकतो, टेबल घेऊ शकतो, बेंच आहेत, बेंच घेऊ शकतो, त्यानंतर बेटा लाईट, बल्ब, जेवढं काही दिसतंय नाही ते सगळं, ठीक आहे. बेंच, त्याच्यानंतर चेअर, ओके, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, एक्सेट्रा. ETC करून टाकूयात. खूप सारे एक्झाम्पल आहेत. किती लिहित बसणार आहेत आपण, राईट, बरोबर की नाही? ओके, किती लिहित बसणार आहेत? हा, ठीक आहे, एक्स्ट्रा. ओके, तर मॅटर्स तुम्हाला समजलेलं आहे, बट आपल्याला मॅटरचे टाइप्स विचारलेत. काय विचारलेत? टाइप. तर सगळ्यात पहिले मॅटरचे टाइप दोन असतात. किती असतात? दोन. एक असतो प्युअर सबस्टन्स, एक असतो मिक्सचर, ठीक आहे. म्हणजे मॅटरला दोन पार्ट्स मध्ये क्लासिफाय केलं जातं. बारकाईने ऐका, इम्पॉर्टंट आहे, बारकाईने ऐका. जे काही सांगेल मी ते एकदम शांत ऐकून घ्या. नाही समजलं मला विचारा, ठीक आहे. नाही समजलं मला विचारा. बघा, मॅटरचे मेनली टू टाइप. मॅटर हॅव्हिंग टू टाइप. मॅटरला किती टाइप्स असतात बेटा? टू टाइप्स. कोणते दोन टाइप्स असतात? एक असतो प्युअर सबस्टन्स. कोणता असतो? प्युअर सबस्टन्स. बारकाईने ऐका, प्युअर सबस्टन्स. आणि दुसरा आहे बाळांनो मिक्सचर. ओके, म्हणजे एखादं मिश्रण. ओके, प्युअर सबस्टन्स म्हणजे चांगला, बिना मिश्रित, म्हणजे बिना मिक्सचर असणारा, आणि मिक्सचर्स म्हणजे असं कॉम्बिनेशन, ठीक आहे, एकत्रित आलेले खूप सारे सबस्टन्स म्हणजे मिक्सचर्स. आणि सिंगल सबस्टन्स म्हणजे आपला प्युअर सबस्टन्स. आता एक लक्षात ठेवा की तुमच्या मॅटरचे दोनच टाइप पडतात. तुम्ही एक्झाम्स मध्ये जर क्वेश्चन्स आला व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, तर तुम्ही फक्त प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट याच्या डिप्स मध्ये जर सांगायचं झालं तर प्युअर सबस्टन्सचे दोन टाइप्स पडतात बेटा. अजून किती टाइप्स पडतात? दोन टाइप. एक टाइप असतो एलिमेंट. काय असतो बाळा? हा, एलिमेंट्स. एक असेल एलिमेंट, आणि एलिमेंटचा दुसरा जो टाइप्स आहे तो आहे कंपाऊंड. एक कोण आहे? एलिमेंट, आणि दुसरा काय आहे? कंपाऊंड. समजलं का? ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो मिक्सचर आहे याचे सुद्धा दोन टाइप्स पडतात. दोन पद्धतीचे मिक्सचर्स असतात. एक असतात तुमचं होमोजेनियस मिक्सचर. कसं असतं? होमोजेनियस. कसं असतं बेटा? होमोजेनियस मिक्सचर्स. आणि एक असतं हेटेरोजेनियस मिक्सचर. कसं असतं? हेटेरोजेनियस मिक्सचर्स. एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. बर, आता बघा एलिमेंट्स मध्ये बाळांनो, एलिमेंट म्हणजे काय? आता एक फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स मध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल लिहू शकतात. आपल्या एलिमेंट्स मध्ये हायड्रोजन, कार्बन, है ना, हायड्रोजन, कार्बन, सोडियम, पोटॅशियम, सल्फर, ऑक्सिजन, क्लोरीन, है ना, हे सगळे एक्झाम्पल कशामध्ये येतील? तुमच्या एलिमेंट्स मध्ये येतील, राईट. म्हणजे हायड्रोजन, तुम्हाला ओळख नाहीये एलिमेंटची, मी समजू शकतो, बट माहिती असू द्या, मी ओळख करून देणार आहे. एलिमेंट तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही आता सध्या लक्षात ठेवा की एलिमेंट्स मध्ये आपले हायड्रोजन येऊ शकतो, कार्बन येऊ शकतो, ऑक्सिजन येऊ शकतो, नायट्रोजन येऊ शकतो, एन येऊ शकतो, पोटॅशियम, आणि त्याच्यासोबत Cl येऊ शकतो, ठीक आहे. हे सगळे आहेत एलिमेंट. काय आहेत? एलिमेंट. आता याच्यामध्ये कंपाऊंड्स मध्ये काय येतात? वॉटर सगळ्यांना माहिती आहे, वॉटर, पाणी. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? H2O. म्हणजे वॉटरला केमिस्ट्री भाषेमध्ये काय लिहिलं जातं? H2O. काय लिहिलं जातं? H2O. समजलं? म्हणजे तुम्ही जे वॉटर म्हणता ना, पाणी, त्याला काय लिहिलं जातं? H2O. ठीक आहे. मग आजपासून घरात वॉटर नका म्हणू, H2O म्हणा. मला H2 पाहिजे, है ना, असं म्हणाल ना? ठीक आहे, व्हेरी गुड. फॉर्म्युला काय असतो? H2O. दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन. दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन म्हणजेच H2O. समजलं? ओके. तर हा आहे वॉटरचा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वरती मी सिंगल एलिमेंट लिहिले सगळे, बरोबर. आणि इथे काय लिहिलंय? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं काय लिहिलंय? कॉम्बिनेशन लिहिलंय.
ओके, म्हणजेच टू ऑर मोर एलिमेंट कंबाईन टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. नेहमी लक्षात ठेवायचं, एक किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट जर एकत्रित आले तर ते नेहमी काय बनवतात बाळांनो? कंपाऊंड बनवतात. काय बनवतात? कंपाऊंड बनवतात. आणि सिंगल एलिमेंट असला का तो कशामध्ये असतो? फक्त आपल्या एलिमेंट्स मध्ये. समजलं? ओके. ह्या मिक्सचर्स मध्ये काय लक्षात ठेवायचं? होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय असतं. बर, आता बघा, हेटेरोजिनियस आणि होमोजिनियस मध्ये जर सांगायचं झालं, 2 मिनिटांसाठी लक्ष द्या बाळांनो, तुम्हाला सांगतो मी समजून. ठीक आहे, इकडे खाली. ओके, हे वरचं समजला पार्ट. ओके, आता हे होमोजिनियस, होमो होमो आणि एक आहे हेटेरो. होमो आणि हेटेरो, बार काही नाही का बेटा? असं मिक्सचर बेटा ज्याला तुम्ही सेपरेटली करू शकत नाहीत, याला म्हणायचं होमो. फॉर एक्झाम्पल बघा, याच्या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजेल. मला एक सांगा सिंपल, वॉटर इन मिल्क असतं की मिल्क इन वॉटर असतं? दुधात पाणी असतं की पाण्यात दूध असतं? दुधात पाणी असतं. मग कसं लिहिता येईल आपल्याला? बर, मग आपल्याला लिहिता येईल मिल्क इन वॉटर. बरोबर बेटा? आता बघा इकडे, मी तुम्हाला सांगितलं की एका ग्लास मध्ये मिल्क घ्या, एका ग्लास मध्ये वॉटर घ्या आणि त्या दोघांना दुसऱ्या एका तिसऱ्या ग्लास मध्ये एकत्रित करा. ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 5 मिनिटांनंतर की मला दोन्ही सेपरेट करून पाहिजे. तुम्ही सेपरेट करू शकतात का? सिंपल मेथडने करू शकतात का? नाही करू शकत. याचा अर्थ ते मिक्सचर्स कोणतं आहे? होमोजिनियस मिक्सचर. कोणतं मिक्सचर आहे? होमोजिनियस, ज्याला तुम्ही इझिली सेपरेट करू शकत नाहीत. एकदा मिक्स झालं की झालं. पाणी आणि दूध सेपरेट करू शकता तुम्ही परत? नाही. याचा अर्थ वो मिक्सचर कोणतं झालंय तुमचं? होमोजिनियस मिक्सचर. समजलं का? ओके, आता हे समजलं, याच्यात काय अडचण आहे? नाही. आता हेटेरोचं एक एक्झाम्पल सांगतो, ऐका. सँड इन वॉटर, पाण्यात वाळू असते की वाळूत पाणी असतं? वाळूत पाणी की पाण्यात वाळू? नीट सांगा मला, पाण्यात वाळू असते की वाळूत पाणी असतं? पाण्यात वाळू. मग वॉटर इन सँड म्हणू की सँड इन वॉटर म्हणू? वाळूत पाणी झालं की? हा, काही पण लिहा, फक्त लक्षात ठेवा की जे तुमचं वॉटर इन सँड म्हणा, वाळूत पाणी लिहिलंय आपण. ठीक आहे, पाण्यात वाळू असते. तर ऍक्च्युली हे सेंटेन्स असं असायला पाहिजे, सँड इन वॉटर. सँड इन वॉटर, पाण्यात वाळू असते बाळांनो नेहमी, वाळूत पाणी नसतं. नेहमी लक्षात ठेवा. ओके, चला असो. आता बघा इकडे, सँड इन वॉटर. आता मी सांगितलं पाण्यात वाळू आहे. आता ती वाळू आणि पाणी सेपरेट करा. करू शकतात का? करू शकतात. करू शकतात ना? करू शकतात. याचा अर्थ ते कोणतं असणार तुमचं मिक्सचर? हेटेरोजिनियस. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं माहिती का? सर हेटेरोजिनियस म्हणजे त्याला आपण सेपरेट करू शकतो, मिक्स बी करू शकतो, सेपरेट बी करू शकतो, ते हेटेरोजिनियस. ओके, आणि ज्याला आपण मिक्स करू शकतो बट सेपरेट करू शकत नाहीत, अशाला होमोजिनियस. काय म्हणतात? होमोजिनियस. समजलं का सगळ्यांना? ओके, हेटेरोजिनियस होमोजिनियस कळलं का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. हा बोला ना, बोला ना लेक्चर मध्ये. हा हा, आहे सांगतो ना नंबर. 12वीच्या भरपूर पोर आहेत म्हणा. काय नाव आहे त्याच्यावालं? नाव विचारून घ्या. कापडवाडीवर दुसून घ्यायच्या मुली आमच्याकडे आहेत म्हणा आता सध्या क्लासमध्ये. तुम्ही काय करा म्हणा, आज 11:15 वाजता सरांना क्लासमध्ये येऊन भेटा म्हणा. तिकडच्या 11:15 वाजता या म्हणा तुम्ही. आज घेऊन, आजच्या दिवस घेऊन या म्हणा तुम्ही स्वतः. सरांना भेटा. हा नाही, आजच्या दिवस या म्हणा. ऐका ना, ऐका ना, आजच्या दिवस या. मी काय सांगतो ते ऐका. त्यांना म्हणा तुम्ही आजच्या दिवस या, कापडवाडीच्या मुली तुमच्या ओळखीच्या करून देतो आम्ही. तर तुम्ही या म्हणा आजच्या दिवस. सरांना आजच्या दिवस या म्हणा, स्वतः घेऊन भेटून जा, नाही का? हा हा, माझा नंबर द्या पाठवून, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, सरांना पण नंतर कॉल करा म्हणा, आता लेक्चर मध्ये सर. ठीक आहे, हा हा, चालेल. नाही नाही नाही, नाही झालं, पण ते येत आहेत अजून, कन्फर्म नाही झालं. ते येणार डेमो करून बघणार आहेत, मग करणार आहेत. मी करतो फोन, जरा लेक्चर मध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक, हां चालेल. ओके, बघा आपण काय बघत होतो, तर हेटेरोजिनियस होमोजिनियस तुम्हाला समजलं. ओके, होमो म्हणजे अगदी मिक्स झालेलं, ज्याला सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे, आणि ज्याला सेपरेट करू शकतो ते म्हणजे हेटेरो. आता ही कन्सेप्ट तुम्हाला आता नाही बरं का डिटेल्स मध्ये, बट 11वी 12वी मध्ये डिटेल्स मध्ये, तुम्हाला डिप्स मध्ये फर्स्ट लेसनच दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्येच हे सगळं क्लासिफिकेशन ऑफ मॅटर शिकायचंय. बट तुमच्या 10th मध्ये फक्त व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर एवढाच प्रश्न विचारला गेलाय.
तर मॅटरचे किती टाइप्स बेटा? 2 टाइप्स. कोणते टाइप्स? प्युअर सबस्टन्स, मिक्सचर. बस, मिक्सचरचे 2 टाइप, होमोजिनियस, हेट्रोजिनियस. प्युअर सबस्टन्सचे 2 टाइप्स कोणते बेटा? एक असेल एलिमेंट, दुसरा असेल कंपाऊंड. समजलं? काही टेन्शन आहे नाही. ओके, कारण हे 9वी मध्ये तुमचं झालेलं आहे ऑलरेडी. कॅन यू रिकॉल ला क्वेश्चन आला, याचा अर्थ हा झालेला आहे. समजलं का? ओके, पुढे चला. आता पुढे चला. पुढे आल्यानंतर ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट? काय विचारलाय प्रश्न बेटा? व्हॉट आर द टाइप ऑफ एलिमेंट? एलिमेंटचे टाइप सांगा असं विचारले. तर एलिमेंटचे 3 टाइप असतात. 3 टाइप्स ऑफ एलिमेंट. किती टाइप्स असतात? हा, तर इथे लिहू शकता तुम्ही 3 टाइप्स ऑफ एलिमेंट. काय लिहू शकतात? 3 टाइप्स ऑफ एलिमेंट. नेमली, मग त्यांचे नेम कोणकोणते असणार आहे? एलिमेंट्स नेमली, मग त्यांचे नाव काय काय असणार आहेत? बघा इकडे कोणकोणते एलिमेंट्स असतात? मेटल. कोण कोण असतात बेटा पिरियोडिक टेबल्स मध्ये? मेटल, नॉन मेटल. व्हेरी गुड. आणि पुढचं कोण असतं बेटा? मेटॅलॉइड्स. आता विसरू नका मेटॅलॉइड्स. आता ऐका माझं बारकाईनं, विसरू नका. 3 टाइप मेटलचे असतात. 3 टाइप्स ऑफ मेटल. कोणते 3 टाइप्स असतात? एक असतो मेटल, दुसरा असतो नॉन मेटल, तिसरा असतो मेटॅलॉइड. बारकाईने ऐका, बरोबर? म्हणजे 3 टाइप्स ऑफ एलिमेंट असतात. ओके, त्याच्यानंतर पोरांनो पुढे आहे, हे झालं समजलं प्रश्न. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कॉल्ड ॲज? मॅटरचा एक छोटासा पार्टिकल, त्याला काय म्हणतात? ॲटम. मॅटरचा छोटासा पार्टिकल, त्याला काय म्हणतात? ॲटम. काय म्हणायचं? ॲटम. आणि ॲटमचे अजून एक डेफिनेशन करता येते बरं का? काय येते डेफिनेशन नंदिनी? मॅटर कन्सिस्ट ऑफ. काय अजून डेफिनेशन येते नंदिनी? मॅटर कन्सिस्ट ऑफ कसे पार्टिकल? टायनी, छोटेसे. टायनी इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल पार्टिकल. ठीक आहे, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲज मॅटर. छोट्याशा पार्टिकल्स पासून मॅटर जो बनतो किंवा कन्सिस्ट होतो त्याला आपण ॲटम्स म्हणतो. इज कॉल्ड ॲटम्स. तर ॲटमची ही एक डेफिनेशन आपण लिहू शकतो बेटा. समजलं का? याचा अर्थ मॅटर मध्ये जे स्मॉलेस्ट पार्टिकल असतात त्याला काय म्हणतात बेटा? ॲटम. तुम्ही फक्त एवढा ॲटम शब्द लिहिला असता तरी सुद्धा चाललं असतं. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मॅटर कन्सिस्ट ऑफ स्मॉलेस्ट अँड टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲज ॲटम. ठीक है, डन बेटा? समझ गए आप लोग? ठीक है, चलो आगे. आता बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन देखो बेटा, क्या क्वेश्चन पूछा है? व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द मॉलिक्यूल्स, एलिमेंट एंड कंपाउंड? ठीक आहे, मॉलिक्युल्स आणि एलिमेंट अँड कंपाउंड्स. काय डिफरन्स बेटा नंदिनी? मॉलिक्युल्स म्हणजे काय? हा, अभी देखो, आता तुमच्या या लेव्हलला मॉलिक्युल्स म्हणजे त्यांनी काय सांगितले? बारकाईने ऐका. मॉलिक्यूल आणि दुसरा काय विचारलाय आपल्याला? कंपाउंड. ठीक आहे, बारकाईने ऐका बेटा. कंपाउंड्स एक विचारलाय मॉलिक्यूल काय असतं, दुसरं विचारलाय कंपाउंड काय असतं. सेम मराठीत सांगतो ऐका. सेम एलिमेंट कंबाईन झाले 2 or more टाइम्स किती मॉलिक्यूल बनवतात? काय बनवतात? मॉलिक्युल्स. मग आपण याला कसं लिहू शकतो? द सेम टाइप ऑफ एलिमेंट्स कंबाईन एकत्रित म्हणजे टुगेदर. कंबाईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युल्स. तर ते काय बनवतात बेटा? मॉलिक्युल्स बनवतात. फॉर एक्झाम्पल, हा एक हायड्रोजन आहे आणि याच्यासोबत मी अजून एक हायड्रोजन जोडला तर H+H काय होऊ शकतो बेटा? आपला H2. आणि H2 इज अ मॉलिक्यूल. आपला H2 काय असणार आहे बेटा? मॉलिक्यूल. H2 काय आहे? मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, ओके. H2 काय आहे? मॉलिक्युल्स आहे. समजलं बेटा? ओके. त्याच पद्धतीनं O+O काय तयार होईल बेटा? O2. तर O2 सुद्धा काय असणार आहे? आपला मॉलिक्यूल. समजतंय का? ओके. Cl एक एलिमेंट झाला, दोघं कंबाईन झाले तर काय बनेल बेटा? Cl2. म्हणजे Cl2 सुद्धा काय झाला? मॉलिक्यूल झालेला आहे. समजते का काय सांगतोय? ओके, आता पुढे चला. कंपाऊंड काय असतं? कंपाऊंड. आता इथे काय लिहिलं मी? सेम टाइप. आता इथे फक्त मी काय लिहिल? डिफरंट टाइप. ठीक आहे, आता बघा इथे आपण डिफरंट टाइप मध्ये लिहूयात. 2 मिनिटं बेटा, 2 मिनिटं.
2 मिनिट कॉफी करायचे मला. चला ठीक आहे, लिहूनच काढू आपण. द पुढे काय लिहितील बेटा याला आता? सेमच्या जागेवर सेपरेट कोणता ठेवणार? फक्त डिफरंट. व्हेरी गुड. काय ठेवायचा? डिफरंट. क्वेश्चन येतो बरं का पेपरला पोरांनो. हा माहिती काय ठेवायचा? द डिफरंट टाइप ऑफ द डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट द डिफरंट टाइप ऑफ elements combine the different type of element combine together म्हणजे एकत्रित है ना, टुगेदर. ओके, कंबाईन टुगेदर टू फॉर्म. काय तयार करतात ते? टू फॉर्म कंपाऊंड. तर ते काय बनवतात? कंपाऊंड. एक्झाम्पल्स बघा इकडे. ज्या वेळेस आपले 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजन एकत्रित येतो त्यावेळेस काय तयार होतो बेटा? H2O. मग आहे तर 2 डिफरंट एलिमेंट. एक एलिमेंट आहे हायड्रोजन, दुसरा एलिमेंट आहे ऑक्सिजन. एक एलिमेंट आहे हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आहे, एक हायड्रोजन एक ऑक्सिजन आहे, म्हणजे डिफरंट आहे की नाही बेटा? आहे. याचा अर्थ H2O हा आपला काय झाला बेटा? कंपाऊंड झाला. राईट. परत मी एक H घेतला प्लस एक Cl घेतला, काय तयार होईल आपला? HCl होईल की नाही बेटा? HCl. तर HCl सुद्धा कोण असणार आहे आपला? कंपाऊंड. एक मी बघा इकडे, एक मी N घेतला म्हणजे नायट्रोजन आणि याच्यासोबत 3 हायड्रोजन घेतले, कंबाईन झाले तर काय तयार होईल? NH3 अमोनिया. ठीक आहे. हा आहे वॉटर, हा आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, हा आहे अमोनिया. समजलं? ओके. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं की एलिमेंट म्हणजे सेम टाइप मॉलिक्युल्स म्हणजे सेम टाइपचे एलिमेंट कंबाईन झाले की मॉलिक्युल्स तयार होतो, डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट कंबाईन झाले की कंपाऊंड तयार होतो. समजलं का व्यवस्थित नंदिनी? ठीक आहे. पुस्तकाच्या एवढ्या डिफिकल्ट लँग्वेज मध्ये जाऊ नका, तुम्हाला ते जमणार नाही, ऍड्रेस लक्षात राहणार नाही. ओके चला, तर इथपर्यंत आपण घेतलेला आहे पाठ. पाठीमागचं तुम्हाला लिहायचं असेल तर बघा. एक सुंदरसा पुढचा टॉपिक आहे बेटा, है ना, सगळ्यांसाठी सांगतो. एक सुंदरसा पुढचा टॉपिक आहे, डाऊट असेल तर विचारा तुम्ही. सुंदरसा टॉपिक आहे क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट्स. काय टॉपिकचं नाव आहे? क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट. आता मला एक सगळ्यात पहिले सांगा, आपण आता पाठीमागे एलिमेंट बद्दल शिकलोत की नाही? हे हायड्रोजन, इकडे बघा, हे हायड्रोजन, ऑक्सिजन, खूप सारे नाव मी लिहिले होते बघा. हे खूप सारे नाव लिहिले मी, हायड्रोजन, O2, Cl असे काहीतरी लिहिले होते खूप सारे एलिमेंट. बरोबर की नाही? ओके. आता मला एक सांगा बाळांनो, हे जे एलिमेंट आहेत यांना क्लासिफाय पण करावं लागलं होतं. काय करावं लागलं होतं? क्लासिफाय. आणि मेन आपल्या लेसनचा उद्देश काय आहे? क्लासिफिकेशन, पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा अर्थ काय माहिती का? इकडे बघा, पेरियोडिकचा अर्थ होतो पेरियोडिक. एक लक्ष द्या बारकाने. पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट असं आपल्या लेसनचं नाव आहे की नाही बाळा? ओके. ते तर आपण बेसिक क्वेश्चन बघितले पाठीमागचे. ऍक्च्युअल लेसन आपला आता स्टार्ट झालाय. बरोबर. आता मला एक सांगा, पेरियोडिक म्हणजे कसं माहिती का? सरळ एका लाईननी स्टेट मध्ये त्याला म्हणतात पेरियोडिक. काय म्हणतात? पेरियोडिक. ठीक आहे. सिक्वेन्सने अरेंज करणे, सिक्वेन्सनी अरेंज करणे. ठीक आहे. सिक्वेन्सनी अरेंज करणे, एका लाईन मध्ये त्यांना अरेंज करणे किंवा एका पद्धती किंवा एका पॅटर्न मध्ये अरेंज करणे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आपण इथे 10th क्लास घेतोय, बाहेर 12th क्लास चालू आहे, म्हणजे तुमच्या वर्गानुसार तुमची अरेंजमेंट आहे की नाही? ते असं होतंय का? 12वीचं पोरं सगळेच पोरं एकत्र बसलेत आणि सर एकच चॅप्टर शिकवतोय, असं काय होतंय का? नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या क्लासनुसार त्याला क्लासिफाय केलं गेलं, तर ते लेसनचं मेन आपला उद्देश आहे. ओके. आता सगळ्यात पहिले द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा टॉपिक आपला पहिला आपल्या टेक्स्टबुक मधला आहे आणि याच्यामध्ये काय सांगितले? वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये, पाठीमागच्या वर्गामध्ये, that all the atoms of the element are the only one type. तुम्हाला माहितीच आहे, एक एलिमेंट एकाच टाइपचा आहे असं शिकलेले आहात. टुडे म्हणजे आज 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. या पूर्ण वर्ल्ड मध्ये किती एलिमेंट माहिती आहेत बाळांनो आता आपल्याला? 118. म्हणजेच पेरियोडिक टेबल्स मध्ये टोटल एलिमेंट्स किती? 180. समजले सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला जर विचारला गेला की पेरियोडिक टेबल्स मध्ये टोटल किती एलिमेंट्स प्रेझेंट असतात, तर तुम्ही काय सांगू शकता? 118.
म्हणजेच 118 एलिमेंट्स प्रेझेंट असतात. ओके, आता याला क्लासिफिकेशन करण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टनी स्वतःच्या थिअरी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या सर्व थिअरी आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायच्या आहेत. ओके, आपल्याला याच्यामध्ये 3च थिअरी दिलेल्या आहेत. एक थिअरी आहे आपली, ती आहे डॉबेनियर थिअरी, दुसरी आहे न्यूलँड ऑक्टेव लॉ, आणि तिसरी आहे मॉडर्न प्रेडिक्ट टेबल्स, जो आपला आहे मेंडेलिव्हचा. ठीक आहे, मेंडेलिव्ह म्हणजे 3 सायंटिस्टची आपल्याला थिअरी आहे, त्याच्यामध्ये शिकायला दिलेली आहे. आपण त्या 3 थिअरी शिकणार आहोत. बट त्या अगोदर तुम्हाला समजलंय पूर्ण पेरियडिक टेबल्स मध्ये मी स्क्रीनवर पेरियडिक टेबल ठेवलेला आहे, राईट. या पूर्ण पेरियडिक टेबल्स मध्ये मला एक सांगा, टोटल किती एलिमेंट दिसतात बाळा, जरा सांगता का मला? टोटल किती एलिमेंट दिसत आहेत? 118. किती एलिमेंट्स आहेत टोटल? 118 एलिमेंट्स. हा आहे तुमचा पेरियडिक टेबल्स. जे आतापर्यंत 118 एलिमेंट काय झालेले आहेत, रजिस्टर झालेले आहेत, ते 118 एलिमेंट्स हे तुम्हाला समोर मी दाखवलेले आहेत. समजलं? ओके, अशा पद्धतीचं पेरियडिक टेबल्स आहे तुम्हाला. ठीक आहे, 11th 12th मध्ये डिटेल्स मध्ये. ठीक आहे, 10th मध्ये नाही. पुढचं बघा बाळांनो, म्हणजे डॉबेनियर नावाचा सायंटिस्ट होता. त्याने सगळ्यात पहिलं एलिमेंटला काय करायला सुरुवात केली, तर एलिमेंटला क्लासिफाय करायला सुरुवात केली, म्हणजे एलिमेंटचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. ठीक आहे, त्यामध्ये बघा बाळांनो डॉबेनियर ट्राइड एक टॉपिक्स आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये बारकाईने नाही का. इन द इयर 1870 अ जर्मन सायंटिस्ट, 1817 मध्ये एक जर्मन सायंटिस्ट, ठीक आहे, डॉबेनियर सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर द ॲटॉमिक मासेस. त्यांनी आपल्या एलिमेंटची एक प्रॉपर्टी सांगितली. कशाबद्दल सांगितली त्यांनी ती? तर ॲटॉमिक मासेसची एक आपल्याला प्रॉपर्टी त्यांनी सांगितली. कधी सांगितली? कधी सांगितली बेटा? 1870 ला. डॉबेनियर नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी 1817 मध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी सांगितली एलिमेंटची, जी होती ॲटॉमिक मासेसच्या रिलेटेड. कशाच्या रिलेटेड होती? ॲटॉमिक मासेसच्या रिलेटेड होती. म्हणजे त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेस बद्दल त्याने आपल्याला सांगितलं. ओके, पुढे ही मेड, म्हणजे त्यांनी काय केलं बघा, त्यांनी काय केलं, ही मेड द ग्रुप ऑफ द 3 एलिमेंट्स. त्यांनी काय केलं, 3 एलिमेंटला एकत्रित केलं. पुढे काय केलं, इच हॅव्हिंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज कॉल्ड ॲज द ट्राइड. त्यांनी असेच 3 एलिमेंट एकत्रित केले की ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. काय आहेत? सारख्या, एक दुसऱ्याच्या रिलेटेड आहेत. त्यांची काय केली बाळांनो, त्यांनी ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपला नाव काय दिलं? ट्राइड. म्हणजेच ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, आपला एक एलिमेंट आपण घेतला ए, दुसरा एलिमेंट आपण घेतला बी, आणि तिसरा एलिमेंट आपण घेतला सी. म्हणजे त्याने काय सांगितलं, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इच. त्याने 3 एलिमेंट असे घेतले आणि त्यांनी काय केलं, हॅव्हिंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. बट हे 3 एलिमेंट कसे घेतले गेलेत? ज्यांची प्रॉपर्टी सारखी आहे. कसे घेण्यात गेलेत बेटा? ज्यांची प्रॉपर्टी सारखी आहे, ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत. म्हणजे ते मेटल आहे तर मेटल असतील, नॉन मेटल आहे तर नॉन मेटल 3 असतील, मेटलॉइड असतील तर 3 नॉन मेटल असतील, नॉन मेटलॉइड असतील, असे घेतले. बरोबर? ओके, आणि त्यांना काय केले? अरेंज केले. आणि ह्या अरेंजमेंटला, 3 घेतलेल्या एलिमेंटला किंवा अरेंजमेंटला त्यांनी काय नाव दिलंय बेटा? ट्राइड. काय नाव दिलंय? ट्राइड. ट्राइड म्हणजे 3, ट्राय म्हणजे 3, आणि ऍड्स म्हणजे एकत्रित करणे. ट्राइड्स. ओके, ट्राइड्स. मग त्यांनी ट्राइड्स त्याला नाव दिलं, याच्यावर त्या एलिमेंटला एकत्रित केले. पुढे काय कन्सेप्ट सांगितली? ही अरेंज द 3 एलिमेंट इन ट्राइड. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. बट ह्या 3 एलिमेंटला त्यांनी कसं अरेंज केलं? त्यांच्या ॲटॉमिक मासेस द्वारे अरेंज केलं. फॉर एक्झाम्पल, हा पहिला एलिमेंट आहे, तर याचा मास 1 आपण समजू, इमॅजिन करतोय. ठीक आहे, आता हा दुसरा एलिमेंट, याचा मास किती समजला आपण? 2. हा एलिमेंट आपल्याला मास किती समजला आपण? 3. त्यांच्या ॲटॉमिक मासेस प्रमाणे काय केलं बेटा? इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे त्याला लावलं, आणि शॉज दॅट द ॲटॉमिक मासेस ऑफ द मिडल एलिमेंट वॉज द अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आता बघा, हे सेंटेन्स थोडं डिफिकल्ट आहे. त्यांनी काय केलं? मराठीमध्ये सांगतो. हे 3 एलिमेंट त्यांनी घेतलेले आहेत, ए बी सी. बरोबर? त्यांच्या ॲटॉमिक मासेस नुसार त्यांनी काय केलं? ते अरेंज करून बघितले. त्याने अरेंज केले ए बी सी. त्यांच्या ॲटॉमिक मासेस रिस्पेक्टिव्हली 1 2 आणि 3 आहेत. आपण इमॅजिन केलं. त्यांनी काय केलं की जो हा मधला, म्हणजे जो मिडल एलिमेंट आहे, म्हणजे बी, बीचं मास किती बेटा? 2 आहे. किती मास ठेवलं आपण बीचं? 2. 2 मास ठेवले की नाही? ओके, 2 ठेवलेले आहे. बरोबर? ओके, आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं? हे 2 जे एलिमेंट आहेत, म्हणजे तुमचा ए आणि सी, यांच्या मासेसची ऍडिशन केली. काय केली? ऍडिशन. किती ऍडिशन होईल रे? 1 + 3 किती झालं बेटा? 4. आता किती मासेसची, किती एलिमेंटच्या मासेसची ऍडिशन केली आपण? 2. बरोबर? मग 4/2 किती आन्सर येईल आपलं? किती आन्सर येईल? 2. म्हणजे त्यांनी सांगितलं, यांचा जेव्हा आपण मीन काढू, काय काढू? मीन. 2 एलिमेंटच्या मासेसचा ज्यावेळेस आपण ऍडिशन करून /2 करू, त्यावेळेस येणारं जे आन्सर आपलं असणार आहे, ते मधल्याचं ॲटॉमिक मास असणार आहे.
असं त्याने सांगितलं. कळलं का? आहे का नाही? समजलं? अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं. मग त्याने खूप सारे आपल्याला एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल इथे दिलेले आहेत बघा. इकडे बघा, इथे आपण घेतलेलं आहे लिथियम. इकडे बघा जरा, इथे कोण कोण घेतलं आपण? लिथियम. ओके, त्याच्यानंतर आपण घेऊयात, हा इथे घेतलेलं आहे लिथियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम. राईट. आता जेव्हा आपण लिथियम, बघा ऐका, लिथियम आणि पोटॅशियमच्या मासेची ऍडिशन करणार, लिथियम आणि पोटॅशियमच्या मासेची ज्यावेळेस आपण ऍडिशन करणार, त्यावेळेस कुणाचं मास कॅल्क्युलेट होणार आहे बेटा? सोडियमचं. आले लक्षात? ओके, म्हणजे आपण 3 एलिमेंट घेतले रिस्पेक्टिव्हली. एक घेतला लिथियम, दुसरा घेतला सोडियम आणि तिसरा घेतला पोटॅशियम. ज्यावेळेस आपण ह्या लिथियम आणि पोटॅशियम ह्या दोघांच्या मासेची ऍडिशन करणार, आता ह्या दोघांच्या मिडलचा कोणता एलिमेंट आहे बेटा? सोडियम. मिडल म्हणजे मधला, मिडल म्हणजे मधला, दोघांच्या मधला. तर दोघांच्या मधला कोण आहे? सोडियम. तर या दोघांच्या मासेची जेव्हा आपण ऍडिशन करणार त्यावेळेस कोणाचं मास निघणार बेटा? सोडियमचं. मग आपण काढून बघू. मग आपला लिथियमचं तिथे मास तुम्हाला गिवन मध्ये दिलेला असेल. मग त्यांनी आपल्याला सांगितलं लिथियमचं मास आहे 6.9. किती दिलं बेटा? 6.9. आणि आपल्या पोटॅशियमचं मास दिलेला आहे ना 39.1. 39.1. आता या दोघांच्या मासेची आपण ऍडिशन करूयात आणि डिवाइडेड बाय 2 करूयात. ज्यावेळेस या दोघांच्या म्हणजे याच्या मासची ही व्हॅल्यू आहे, याच्या मासची ही व्हॅल्यू आहे, या दोघांची ऍडिशन केली, डिवाइडेड बाय 2 केलं, कारण दोघांचे मासेस ऍड करतो 2 ने डिवाइड केलं तर तो मीन निघेल. आणि ज्यावेळेस याचं उत्तर येईल त्यावेळेस कोणाचं मास असणार आहे? आपल्या सोडियमचं. मग आपण उत्तर करू. अशा पद्धतीच्या पॉइंट मध्ये संख्या आल्यानंतर ऍडिशन कशी करायची बारकाईने बघा. आता इथे किती दिलेलं आहे तुम्हाला? 6.9 दिलं आहे, बरोबर. प्लस कुणासोबत प्लस करायचा आहे? 39.1 सोबत प्लस करायचा आहे. असे पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. अलग लक्षात तुमच्या. ओके, आणि इथं पॉइंट नंतर इथं 6 आहे, इथं पॉइंट नंतर 9 आहे. आता या 6 नंतर काय व्हॅल्यू इकडे नाही, तर तिथं कोण लिहून टाकायचं? फक्त 0. ठीक आहे. मग आता इथं बघा 9 आणि 1 किती झाला आपला? 10. 1 इधर कॅरी फॉरवर्ड झाला, पॉइंट इथं आला, बरोबर की नाही मधला? ओके. आता 9 1 10, 10 6 16, हातचा आला 1, 0 3 3, 3 आणि 1 किती झाले बेटा? 4. टोटल उत्तर किती आलं याचं बेटा? 46/2. आले की नाही बेटा? 46/2. ओके. आता 46/2, 46 ला अर्धा करा बरं, तर किती होईल? 23. किती होईल? 23. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 23. याचा अर्थ तुमचा जो सोडियम आहे याचा ऍटॉमिक मास किती असू शकतं? 23. बघा बरं इथं दिलंय का? हे बघा 23. ऍटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23. राईट. ज्यावेळेस आपण पोटॅशियमचा मास आणि आपल्या लिथियमचा मासची ऍडिशन केली, म्हणजे हा मास प्लस हा मासची आपण ऍडिशन केली, त्यावेळेस आपल्याला आपला ऍक्च्युअल मास ऑफ सोडियम मिळाला. समजलं? तर ही आपल्याला कोणी सांगितली बेटा? कन्सेप्ट डॉबिनियर नावाच्या सायंटिस्टने सांगितली. आता डॉबिनियर नावाची सिंपल कन्सेप्ट सांगतो, बारकाईने ऐका. बारकाईने ऐका डॉबिनियरने काय सांगितलं, मी एकदम मराठीमध्ये सांगतो, लक्ष द्या. आता इकडे बघा, एक डॉबिनियर ट्राइड नावाचा टॉपिक आहे. डॉबिनियर ट्राइड्स वरती तुम्हाला कधी कधी राईट द नोट्स असा क्वेश्चन विचारला जातो. तर डॉबिनियर ट्राइड्स वरती जर क्वेश्चन विचारला गेला तर सगळ्यात पहिले तुम्ही सांगायचे की इन म्हणजे त्यावेळेस, इन द इयर 1870, 1817 मध्ये डॉबिनियर नावाचा एक जर्मन सायंटिस्ट होता. कोण होता? जर्मन सायंटिस्ट होता. त्यांनी काय केलं, जे आपले एलिमेंट असतात, एलिमेंट यांच्या ऍटॉमिक मासेसच्या प्रॉपर्टी रिलेटेड कन्सेप्ट सांगितली. म्हणजे ऍटॉमिक मासेस जे आहेत एलिमेंटचे त्याच्या रिलेटेड एक कन्सेप्ट सांगितली. ओके. आता त्यांनी काय केलं, ती कन्सेप्ट सांगत असताना त्यांनी ही मेड 3 ग्रुप्स ऑफ एलिमेंट, म्हणजे 3 एलिमेंटला एकत्रित केलं. किती एलिमेंटला एकत्रित केलं बेटा? 3 एलिमेंटला एकत्रित केलं. राईट. आणि त्याला एकत्रित केल्यानंतर त्यांची जी काय अरेंजमेंट आहे किंवा 3 एलिमेंटला एकत्रित घेतल्यानंतर त्या एलिमेंटला, त्या ग्रुपला नाव दिलं ट्राइड. काय नाव दिलं? ट्राइड. ट्राइड नाव का दिलं बेटा? कारण 3 एलिमेंट एकत्रित केले होते म्हणून ट्राइड नाव दिलं. काय नाव दिलं? ट्राइड नाव दिलं. समजलंय का? ओके. आता त्यांनी काय केलं, पुढे हे नाव दिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की यांचे जे ऍटॉमिक मासेस आहे, फॉर एक्झाम्पल हे 3 एलिमेंट आहेत ए, बी आणि सी. कोण बेटा? ए, बी आणि सी. हे ए, बी, सी नावाचे 3 एलिमेंट त्यांनी एकत्रित केले आणि त्यांनी असं बघितलं यांचे मासेस इंक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे लावले. म्हणजे याचा मास 1 आहे, याला एक नंबर ठेवला, 2 3 असं आपण त्यांनी अरेंज केले. जेव्हा त्यांनी ए आणि सी, बी नाही, बी मिडलला आहे ना, बी मिडलला आहे की नाही? ओके. बी मिडलला आहे, हा वरती आहे, हा खाली आहे, बरोबर. हा टॉपला, हा मिडलला, हा एंडला, बरोबर. म्हणजे लक्ष द्या, कन्सेप्ट समजत आहे बघा. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे बाळा सी, बरोबर. ओके. जस्ट त्यांनी अशा पद्धतीने काय केली बेटा? याची अरेंजमेंट केली. त्यांनी काय केलं, त्यांनी काय सांगितलं आपल्याला एक्झॅक्ट ते सांगतोय. त्याने असं सांगितलं, जेव्हा ह्या दोघांच्या मासेची ऍडिशन केली, ह्या दोघांच्या ऍटॉमिक मासेची ऍडिशन केली, राईट, आणि त्याचा मीन घेतला.
ऍडिशन करून काय काढला बेटा त्याचा मीन काढला म्हणजे या दोघांच्या मासेची ऍडिशन डिवाइडेड बाय 2 केलं किती केलं डिवाइडेड बाय 2 केलं त्यावेळेस त्याला जे आन्सर आलं ते आन्सर ह्या मधल्याच्या मास एवढं होतं मधल्या एलिमेंटच्या मास एवढं होतं म्हणजे अप्रॉक्सिमेटली मिडल एलिमेंटच्या बरोबर होतं ही कन्सेप्ट त्याने आपल्याला सांगितलेली आहे तर हेच त्या डॉबेनियर नावाच्या सायंटिस्टने सांगितलंय ठीक आहे हा तर अशा पद्धतीने डॉबेनियर ट्राइड नावाचा आपल्याला टॉपिक्स होता त्याचबरोबर मी सोडियम लिथियमचं एक्झाम्पल दिलेलं आहे पुढचा राहिलेला पार्ट आपण पुढील लेक्चर्स मध्ये घेऊयात ठीक आहे आता किती वाजलेत ओके माझं नेक्स्ट लेक्चर आहे तर आपण बाकीचा पार्ट आपण शूट करणार आहोत पाठीमागच्या पार्ट मध्ये काही अडचण आहे का असेल तर मला विचारा 2 मिनिटांमध्ये आपण तुमचे काही डाऊट असतील तर घेऊयात हे लेक्चर तुम्हाला आपल्या सिटी कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलवरती बघायला मिळेल तुम्ही हे परत परत बघा तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजतील नाही समजलं मला परत विचारा डाऊट मी तुम्हाला परत ते सांगण्याचा प्रयत्न करेल उद्याच्या टॉपिक्स मध्ये आपण एक न्यूलँड नावाचा टॉपिक चालू करणार आहोत म्हणजे आय थिंक मला असं वाटतं उद्याचा आपला जो टॉपिक असणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह कोणता घेणार आहे आपण न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह आपलं लेक्चर नंबर 2 आपण तिथे ते शूट करणार आहोत लक्षात ओके ह्या पाठीमागच्या पार्ट मध्ये काही अडचण आहे का असेल तर मला विचारा ठीक आहे का बाळांनो अडचण नाही असेल तर मला विचारायचं घाबरायचं नाही हे बघा ही तुमच्या अभ्यासाची सुरुवात आहे तर तुमचा स्टडी प्लॅन रेडी असायला पाहिजे टेक्स्टबुक समोर पाहिजे तुमचा अभ्यास करताना तुमचा प्लॅन कसा असायला पाहिजे तुमच्या समोर टेक्स्टबुक असायला पाहिजे आपल्या मी माझे नोट्स तुमच्या समोर असायला पाहिजे ज्या नोट्स मी क्लास कडून तुम्हाला दिल्यात त्या तुमच्या समोर असायला पाहिजेत टेक्स्टबुक समोर असायला पाहिजे ते टॉपिक्स आणि ते क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला लगेच करायची आहे समजलं ओके ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या दोन्ही मुलांना माझं सांगणं आहे की तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील समजलं ओके आपण राहिलेला पार्ट्स बघूयात उद्याच्या लेक्चर्स मध्ये ओके थँक्यू बाय बाय